घटना घडल्यानंतर या घटनेची दखल 2-2.5 महिने कोणी घेतली नाही, म्हणून खरं तर आम्ही हा कालचा जमाव केला होता. जमाव म्हणजे याचा अर्थ आहे की माझे नातेवाईक, माझ्या मैत्रिणी, फ्रेंड्स सगळ्यांनाच ही गोष्ट सलत होती की 2-2.5 महिने या गोष्टीची दखल कोणीच कशी घेतली नाही. म्हणून आम्ही काल कॉलेजवर सर्वात प्रथम गेलो होतो की त्यांनी इतके दिवस झाल्यानंतर पालकांना भेट कशी दिली. एवढी मोठी घटना घडली तर त्यांनी पालकांबरोबर संपर्क करायला हवा होता आणि आम्ही पण ती वाट बघत होतो की कॉलेजमधून कोणीतरी आमच्याकडे येईल, आमच्याकडे संपर्क करतील, पण ते तसं कोणीही संपर्क केला नाही. म्हणून आम्ही म्हटलं आता काय करणार, म्हणून मी महिला संघटनेकडे गेली कोपरखेनेला आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलाच्या बाबतीत अशी अशी घटना घडली, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर मग त्यांनी त्यांच्यातर्फे एक लेटर दिलं त्यांना की बाबा तुम्ही पालकांना भेटण्याची वेळ द्यायला हवी. मी असं कसं म्हणजे पालकांना अजूनपर्यंत भेटलंच नाही. तर त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं नाही, वेळ मागून घेतली, पुन्हा टाळाटाळीची उत्तरं म्हणजे त्यांनी सांगितलं केस पोलीस स्टेशनला गेले, तुम्ही तिकडे जाऊन भेटा. तीही चर्चा करायला तयार नव्हते. म्हणून मग आम्ही एक निवेदन द्यायचं म्हणून जवळजवळ आमच्याबरोबर साधारण 200-300 लोकं होती. त्यांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदनपत्र दिलं की तुम्ही पालकांना भेट देणं नाकारू शकत नाही, कारण आमचे जे प्रश्न ते पोलीस स्टेशन देणार नाही. एक मला जे आईवडिलांना आम्हाला जे प्रश्न पडले त्याच्या या केसबद्दल, घडलेल्या घटनेबद्दल, त्याची उत्तरं पोलीस देणार नाही. आम्हाला कॉलेज प्रशासनाकडून ही उत्तरं हवी, कारण जी काही घटना घडली, मुलाचा जो मृत्यू झालेला आहे त्या दिवशी, त्याच्याविषयी मला बऱ्याच शंका आहेत त्या केसमध्ये. कारण त्यांनी असं काय काही घडलेलं आहे ना ज्याच्यामध्ये आपण उत्तरं त्याची आम्हालाही नाही मिळत आहे आणि त्यांनीही दिली नाही. एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला खूप लेट अर्ध्या तासाने कॉल केला तिथे हॉस्पिटलला गेल्यानंतर. हॉस्पिटलला आम्ही गेल्यानंतर दिवसभर त्यांनी असं सांगितलं की तो प्रयत्न चालू आहेत, त्याला आम्ही ट्रीटमेंट करतो आहे, त्याचे हार्टबीट वगैरे चालत नाही आहेत, पण आम्ही आमचे प्रयत्न करतो आहे वगैरे. तरी ऐकल्यानंतर डॉक्टरांकडून पूर्ण हातबल झालो होतो. पण तिथे टीचर आणि कुलविंदर मिस होती आणि फादर होते. कुलविंदर मिसने सांगितलं आप टेन्शन मत लो, वो ठीक है, आप प्रे करो असं आम्हाला दिवसभर सांगत होतं. पण मी त्यानंतर डॉक्टर जेव्हा बोलले नंतर त्यांना खालून कॅज्युअल्टीमधून बाहेर करून ICUमध्ये शिफ्ट करत होते, त्यावेळी आम्ही त्याला पहिल्यांदा पाहिलं. पण बाहेर आणल्यानंतर त्याचे डोळे अगदी ओपत होते आणि काळा निळासारखं असं थोडंसं दिसत होतं. त्याची नखसुद्धा थोडी काळे पडल्यासारखी. तसं चित्र बघून अगदीच आम्ही घाबरून गेलो की असं का दिसतोय वगैरे. आणि थोडं काय बोलणार किंवा त्याला हात लावणार तर त्यांनी त्यांचं स्ट्रेचर पटापट लेफ्टकडे नेलं. आम्ही मागून पळते, मी मला त्याच्याजवळ जायचं बोलायचं, कारण एक तर बघूनच ब्लँक झालं होतं. पण तरीसुद्धा त्याच्या मागे मी पळत गेली लिफ्टमध्ये. तर त्यांनी त्याला एका लिफ्टमध्ये घेतलं, आम्हाला पॅरेंट्सला दुसऱ्या लिफ्टमध्ये जायला सांगितलं. त्यामुळे मला तेव्हाही त्याला हात लावता आला नाही. आम्ही वरती जाईपर्यंत याला ICUमध्ये नेलं होतं, बाहेर थांबवलं. मग त्यांनी तिथे काय सगळ्या मशिनरी वगैरे लावल्या आणि मग थोड्या वेळाने आम्हाला आतमध्ये गेली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे हार्टबीट चालत नाही, पल्स खूप स्लो आहेत वगैरे, आम्ही प्रयत्न करतो आहे पण काही सांगता येणार नाही वगैरे. मी खूप रिक्वेस्ट केली, म्हटलं तुम्ही जी काही ट्रीटमेंट लागेल ती करा, पण त्याला कसंही करून वाचवा वगैरे असं सगळं होतं. ते म्हणाले तुम्हाला बघायचं तर बघून घ्या वगैरे. आणि त्यावेळेला मी गेली तर हात लावला त्याला, तर तो थंडगार होता. तरी पण मी त्याच्याशी बोलत होती की इम्प्रूव्ह होईल, तू बरा होशील, आम्ही सगळे तुझ्याबरोबर असतो. त्यानंतर मी बाहेर आली, मला त्याला तसं बघवत नव्हतं. मी असं म्हटलं होतं कारण मला असं वाटत होतं की म्हणजे एवढी मोठी घटना घडली, एक बाळाचा जीव गेलेला आहे आणि तो सुद्धा तिथे एवढं मोठं इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं एवढं नाव आहे, त्यांचे कर्मचारी तिथे काम करतात, कोच गार्ड वगैरे असं सांगितलं. आम्हाला वाटत होतं आमची मुलं तिथे सुरक्षित आहेत म्हणून आम्ही पाठवत होतो आणि तरीसुद्धा त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अशी घटना घडली. तर मला असं वाटत होतं की जे जबाबदार व्यक्ती आहेत आपल्या समाजामध्ये त्यांनी येऊन या घटनेची चौकशी करावी, आम्हाला मदत करावी. पण आम्हाला तसं का म्हणजे त्या बाबतीत खूपच वाईट अनुभव आलेला आहे. आमची केससुद्धा घेतली जात नव्हती, पण नाटा साहेबांनी मदत केल्यामुळे FIR तरी घेतला. पण जसं तपासाबद्दल किंवा काय जी काही त्यांची प्रोसेस व्हायला पाहिजे होती, आम्हाला माहिती मिळायला पाहिजे होती, तशी काहीच मिळाली नाही. आणि आता झालं आहे आता हे असं. त्याच्यानंतर आम्ही काल जाऊन लेटर वगैरे दिलं आहे पोलिसांकडे पण आम्ही भेटून आलो. त्यांनाही सांगितलं की बाबा आम्हाला अशा शंका आहेत आणि तुमच्या FIRमध्ये प्रशासनाचं नाव त्यांनी घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पण त्यांनी आम्हाला म्हटलं की तुमच्या ज्या शंका आहेत त्या आम्ही तपासून बघणार आणि मग आपण पुढे काय ते बघू. तर मग त्याचा आता तपास आता मंगळवारपर्यंत वेळ मागितला आहे, ते बघू काय होतं. पण आपले जे कमिशनर साहेब आहेत
माझं असं त्यांना विनंती आहे की म्हणजे ही जी घटना झाली त्याच्यात त्यांनी लक्ष घालावं आणि गाईला न्याय मिळवून देण्यासाठी खरंच प्रयत्न करावा. कारण मी असं ऐकलेलं आहे, अशी वेळ आमच्यावर कधी आली नव्हती की मी म्हणून कोणत्या आईवर येऊ नये, पण असं ऐकलं होतं की त्यांनी म्हणजे न्याय वगैरे देण्यामध्ये त्यांचा खूप चांगला हातखंड आहे आणि ते खूप संवेदनशीलपणे त्या गोष्टीचा विचार करतात. तर माझी अशी विनंती आहे त्यांनाही की माझ्या बाळावर अन्याय झालेला आहे आणि त्या गोष्टीसाठी आईवडील आम्ही धडपडतो आहे, त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा जो काय प्रकार घडला त्यानंतर आम्ही जशी जशी माहिती मिळवली, म्हणजे स्विमिंगच्या बाबतीत काहीतरी नियमावली असते, मुलांसाठी रूल्स असतात, तर ते फॉलो गेलेत की नाही याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही पत्रही दिलं होतं की त्यांनी म्हणजे तसं तपास करावा. तर माझी अशी त्यांना विनंती आहे की त्या गोष्टीचा खरंच त्यांनी तपास करावा, संवेदनशीलपणे करावा आणि आम्हाला या केसमध्ये तुम्ही मदत करावी. कारण मला माहिती आहे आता आम्ही हा जो प्रयत्न करतो त्याच्यातून माझा मुलगा तर मला परत मिळणार नाही आहे, पण परत दुसऱ्या एखाद्या महिलेचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो. त्यासाठी त्यांची पण सामाजिक जबाबदारी आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेसाठी, आपल्या शहरासाठी आणि इथे शिकणाऱ्या मुलांसाठी. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी अशी विनंती.